अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, जर तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवाने स्वतः तुम्हाला निवडले आहे त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि हा संदेश ऐकण्यासाठी। तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात। आजच्या या संदेशामधून देव तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देत आहे। तुझ्या जीवनात ज्या गोष्टी विलंबाने होत आहेत बाळा, त्यांना तू हार मानू नकोस, तुझ्या चांगल्यासाठीच येत आहेत। तुझ्या जीवनात माझ्या आशीर्वादाचं पाऊल आहे। तुझं भाग्य बदलायला आता सुरुवात झाली आहे। होय, तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो। तुझ्या मनातील प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मी देतोय। लवकरच ते तुला जाणवेल आणि तू अनुभवशील। तू ज्या गोष्टी गमावल्या आहेस त्या मी तुला दुप्पट नाही 10 पटीने परत देणार आहे। तुझ्या मार्गावर येणाऱ्या संधी माझ्या योजनांचाच एक भाग आहे, त्यांना तू आनंदाने स्वीकार। आणि सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा। बाळा, तुझ्या यशाचा मार्ग आता उघडला आहे। आता फक्त त्यावर तू चालायला धैर्य ठेव। तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझ्या सोबत आहे। तुला कधीही मी एकटं सोडणार नाही। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या लेकरा, तुझं भविष्य माझ्या हातात आहे। चिंता करू नकोस, मी तुझं रक्षण करत आहे। तुझ्या आयुष्याला मी एक सुंदर वळणावर नेतोय, जिथे फक्त आनंद, समाधान आणि समृद्धीच असेल। तुझ्या धैर्यावर मला अभिमान आहे। त्यातून मी तुला मोठं यश देणार आहे। तुझ्या प्रत्येक कठीण क्षणाला मी एक संधी बनवत आहे, त्यावर तू विश्वास ठेव। तुझ्या मेहनतीने मी तुझ्या आयुष्यात एक सुंदर परिणाम आणत आहे। तुझं भविष्य इतकं तेजस्वी आहे की ते पाहायला तुझं मन आनंदाने भरून जाईल। बाळा, मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी काम करत आहे। थोडा धीर धर, थोडा संयम ठेव। तुझं जीवन शांततामय होईल, कारण मी तुझ्या प्रत्येक अडचणी आता दूर करत आहे। होय, तुझ्या आजूबाजूला चांगल्या ऊर्जेचा प्रवाह आहे। ही माझी योजना तुझ्या सुखासाठी, आनंदासाठी आणि समृद्धीसाठी आहे। तुझं जीवन एका नव्या सुरुवातीसाठी आता तयार होत आहे। ही सुरुवात खूप सुंदर आहे। जर तू ह्या सुंदर आयुष्यासाठी तयार असशील तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा। मी तुझ्या जीवनात काहीतरी अद्भुत आणि विलक्षण घडविणार आहे। फक्त माझ्यावरती तू विश्वास ठेव। तुझं मन शांत होईल, कारण मी तुझ्या भविष्याला समृद्ध करत आहे। तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला मी एक आशीर्वाद बनवणार आहे। तुझ्या कठीण क्षणांवर मात करण्यासाठी मी तुला माझं बळ देत आहे, माझी शक्ती देत आहे। तुझ्या आनंदासाठी मी सर्व काही तयार केलं आहे। ते मिळविण्यासाठी तू सज्ज राहा, तयार राहा। तुझ्या वाट्याला येणारं सुख तुला आनंदाच्या नवीन उंचीवर नेणार आहे। बाळा, तू हार मानू नकोस। मी तुझ्या प्रत्येक ध्येयामध्ये सामील आहे। तुझा विजय नक्कीच होणार आहे। तुझं जीवन चांगल्या घटनांनी भरून जाईल। तू फक्त सकारात्मक पॉझिटिव्ह राहा। तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला माझ्या आशीर्वादाने बळ आता मिळणार आहे। जग तुझ्या विरोधात असलं तरी तू काळजी करू नकोस। मी नेहमी तुझ्या बाजूने उभा आहे। हम गया नहीं, जिंदा है। या स्वामींच्या वाक्यावरती जर तुम्हाला विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत न चुकता ऐका। काही झालं तरी देव आपली साथ सोडणार नाही हे नक्की, पण फक्त आपल्या देवावरती विश्वास हवा। तुझ्यावर विश्वास ठेवणारे कमी असतील, पण माझा विश्वास कायम तुझ्यावर आहे। इतरांनी तुला दुःख दिलं असेल, पण मी तुला आनंद देण्यासाठीच आलेलो आहे। तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना मी कधीही सोडणार नाही। मी तुझ्या सोबत कायमचा आहे। जग कितीही कठीण का असेना, मी तुझ्या सोबत नेहमीच आहे। बाळा, माझ्यावरती विश्वास ठेव। तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। तू नक्की यशस्वी होशील। तुझ्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा आहे। तुझी मेहनत वाया जाणार नाही, कारण मी तुझ्या सोबत आहे। तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी नेहमी उभा आहे। आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत आहे। तुझ्यावर असलेल्या संकटांना एकटा तोंड द्यायचं नाही। मी आहे ना तुझ्या पाठीशी, मग तू डगमगतो कशाला? तुझ्या संघर्षाला सलाम माझ्या लेकरा।
मी नेहमी तुझ्या सोबत आहे, तुझ्या भावनांचा आदर आहे, मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. तुझं दुःख माझं दुःख आहे, तुझा आनंद माझा आनंद आहे, तुझं समाधान माझं समाधान आहे. त्यामुळे तू एकटं स्वतःला समजू नकोस. जग कितीही वाईट का असेना, मी तुझ्यासोबत वाईटाला तोंड देईल. त्यामुळे तू एकटा नाहीस. तुझं हसू जपण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेन. कितीही अंधार झाला तरी मी तुझ्यासाठी प्रकाश बनून उभा राहीन. पण माझ्यावरती तू विश्वास ठेव. तुझ्यावर विश्वास ठेवणारे कमी असतील, पण नेहमी मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नांना माझा आधार आहे. तुझ्या जीवनातील आव्हान माझ्यासोबत सामोरे जाऊ शकतात. तुझ्या यशाचा भाग होण्याचा मला अभिमान वाटेल बाळा. तुझ्या आयुष्यात कोणतंही वाईट घडलं तरी मी तुझ्याच बाजूने असेल. माझ्यावरती तू विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक यशात माझा आनंद असणार आहे. तुझ्या दुःखाला माझ्या शब्दांनी हलकं करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत आहे. तू दुःखी राहू नकोस, तू शांत राहू नकोस. तुझ्या संघर्षाला, तुझ्या मेहनतीला मी कधीही कमी समजत नाही. तुझं यश तुला मिळविल्याशिवाय मी आता थांबणार नाही, कारण मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तू माझा लाडका भक्त आहेस. हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर मी स्वामींचा लाडका भक्त आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्ही भरभरून प्राप्त करता. बाळा, तुझं प्रेम आणि आदर मी कायम जपेन. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुझ्या सोबत आहे. विश्वास ठेव, तू एकटा नाहीस. तुझ्यावर आलेलं संकट कधीच एकटं नाही. मी तुझ्या सोबत आहे, तेही कायमचं. तुझं जीवन अधिक सुंदर बनविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. तुझ्या स्वप्नांना पंख देण्याची माझी जबाबदारी राहीन. तू माझ्यावरती विश्वास ठेव. तुझं दुःख हलकं करणारा मित्र म्हणून मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या यशातला माझा वाटा छोटा असेल, पण मी नेहमी तुझ्या सोबत असेल. मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. तुझ्यावर प्रेम आणि विश्वास ठेवायला मला कोणत्याही कारणाची, कोणाचीही गरज नाही, कारण मी तुझा देव आहे आणि तू माझा लाडका भक्त आहेस. तू फक्त मनापासून माझ्यावरती विश्वास ठेव आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. तुमचा देवाच्या शक्तिशाली संदेशावर विश्वास असल्यास आजच्या संदेशासाठी देवा मी तुमचे आभारी आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. नवीन नवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कितीही आपल्या आयुष्यात दुःख असले तरी देवाचे नामस्मरण घ्यायला तुम्ही विसरू नका, कारण जो सच्चा भक्त देवाचे नामस्मरण करतो त्याच्या पाठीशी देव सदैव काळासाठी उभा असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.